मी खूप मोठा वक्ता नाही आहे, मी खूप मोठा व्यक्ती पण नाही आहे, परंतु मोठा होण्याचा विचाराने आणि कर्तृत्वानं बनण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो, तो माझा सुद्धा आहे, तो आपला सर्वांचा सुद्धा आहे. जगामध्ये अशी एकही गोष्ट नसते की ते आपल्याला शक्य नाही. बऱ्याच वेळेस असं बोललं जातं की हे बोलणं सोपं आहे पण करणं अवघड आहे. येस, कारण बोलण्यासाठी खूप विचार करूनच बोललं जातं असं नाही. मनात आलं म्हणून बोलू शकतो, परंतु त्याप्रमाणे कर्तव्य केलंच जातं की नाही याची शाश्वती नसते. आणि म्हणून जे विचार येतात त्या विचारावरती जो चालतो तोच पुढं मोठा होतो, प्रोग्रेस करतो, विकसित होतो. आणि म्हणून आपल्या संतांनी त्यासाठी म्हटलेलं आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले जे म्हटलेलं आहे, ते पावलं वंदावी याचा अर्थ लिटरली नाही आहे की पावलं वंदावली पाहिजे किंवा त्याला त्याचं दर्शन घेतलं पाहिजे, तर त्या पावलावरती पाऊल चालून त्यांच्या विचारावरती आणि कृतीवरती आपण कसं चालू शकतो, त्याचं अनुकरण चांगल्या पद्धतीने कसं करू शकतो, हा त्याचा मतितार्थ आहे. त्या दृष्टिकोनातून आपण स्वतः, आपलं कुटुंब, आपला समाज, आपला देश या दृष्टीने जर विचार केला तर निश्चितच आपण आपला विकास घडवू शकतो आणि खूप कमी वेळेत खूप जास्त प्रमाणात करू शकतो. याचा अनुभव मी अनेक व्यक्तींमध्ये बघितलेला आहे, आपल्यामधलेही आपणही बघितलेला असेल. आपल्याला इतिहासात जर आपण थोडे धडे घेतले, त्याच्याकडे विचार केला, तर मनुष्य प्राणी, कारण आपण एक प्राणी आहोत आणि समाजशील प्राणी आहोत. राज्य किंवा देश किंवा समाज अस्तित्वात येण्याच्या अगोदर इथं जंगलराज होतं हे आपण मान्य करतो, कारण त्यावेळेस समाज नव्हता. तर सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, जंगलामध्ये जसं असतं की जो सर्वात मोठा असतो, सिंह असतो, सगळ्यांना मारतो, तो जिवंत राहतो, तो पुढे जातो. डार्विनची थिअरी सर्वांनाच माहिती आहे. मग सर्वायवल ऑफ द फिटेस्ट होत असतानाच राज्य अस्तित्वात का आलं, तर मुळामध्ये त्या काळात वॉर ऑफ ईच अगेन्स्ट ऑल, प्रत्येकाचं प्रत्येकावर वॉर होता आणि जो सर्वाईव्ह होत झाला, जो पॉवरफुल झाला फिजिकली, तो सर्वाईव्ह होत गेला. आणि त्याच्यातून विकास होत नसताना काही विचारवंतांच्या, काही थिंकर्सच्या असं लक्षात आलं की आपण जंगल राजमधून जर समाज व्यवस्थितपणे करायचा असेल तर आपल्याला काही रूल्स अँड रेग्युलेशन्स लागतील. आणि म्हणून एक कॉन्ट्रॅक्ट झाला, त्याला आपण सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरी असं म्हणतो. आणि त्याच्या माध्यमातून एक राज्य अस्तित्वात आलं. ज्यावेळेस राज्य म्हणतो त्यावेळेस फक्त मी देश किंवा स्टेट बाउंड्रीजनी रूल्स अँड रेग्युलेशन चाललेल्या ह्या गोष्टीबद्दल बोलतो. आणि मग त्याच्यातून पुढे विकास होत होत ज्याला आपण नेशन स्टेट म्हणतो त्याप्रमाणे आपली राज्य आली. मुळामध्ये समाज अस्तित्वात आल्यानंतर समाज कसा चालवावा यासाठी विचारमंथन झालं आणि विचार येऊन काही रेग्युलेशन्स आले, ज्याला आपण आता नंतर कायद्याचं स्वरूप दिलं. आणि कायद्याच्या स्वरूपात आपलं राज्य, आपलं देश, आपलं शहर, आपलं गाव वेगवेगळ्या माध्यमातून चालत असताना त्याच्या माध्यमातून आपण समाज कसा पुढे जाईल, फक्त इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट प्रोटेक्ट न होता सामाजिक इंटरेस्ट, समाजाचं भलं कसं होईल, या देशाचं पुढं पावलं कशी उचलले जातील या दृष्टीने विचार करत असतो. आणि याचाच एक भाग म्हणून जंगल राज म्हणून पुढे येत असताना, मानवाचा विकास होत असताना इंडस्ट्रियल रेव्होल्युशन्स आली, औद्योगिक क्रांती. आणि त्या औद्योगिक क्रांतीमुळं, औद्योगिक क्रांतीच्या अगोदरचा समाज आणि औद्योगिक क्रांतीचा नंतरचा समाज याच्यामध्ये आपल्याला प्रचंड डिफरन्स दिसेल. एक विकसनशील इंजिन्स, मशीन्स याच्या माध्यमातून लवकरात लवकर जास्तीत जास्त कामं कशी करता येतील, माणसाचा त्रास कसा कमी होईल, कमी वेळ जास्त प्रोडक्शन कसं होईल, अशा प्रकारचा इंडस्ट्रियल समाज तयार झाला. त्यावेळेस हे कुणाला माहीत नव्हतं की 21व्या शतकामध्ये इंडस्ट्रियल चौथी रेव्होल्युशन येईल, ज्याच्या आपण सध्या पायिक आहोत किंवा ज्याच्यामध्ये आपण वावरत आहोत. आपण खूप लकी आहोत की औद्योगिक चौथी क्रांती ज्याला म्हणतो, ज्याला IT रेव्होल्युशन जे म्हणतो, इन्फॉर्मेशन एज ज्याला म्हणतो, त्या रेव्होल्युशनचा भाग आपण आहोत, त्याच्यामध्ये आपण राहत आहोत. प्रश्न फक्त एवढाच आहे की त्याचा फायदा करून घ्यायचा का गैरफायदा करायचा, आणि फायदा करून घ्यायचा तर किती प्रमाणात करून घ्यायचा, तो फक्त स्वतःसाठी करायचा का समाजाच्या भवितव्यासाठी करायचा, हा विचार प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. असाच विचार करत असताना सर्वसाधारणपणे 1900, 1901, 1902, 1903 या काळामध्ये आताच्यासारखं कम्युनिकेशन चॅनल नव्हते. इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झाली होती, परंतु अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा होता. म्हणून टेक्नॉलॉजिकलच्यामध्ये अमेरिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याच्याबद्दल विचारमंथन होत होतं. आपल्याला आता बघितलं तर आपण खूप मोठ्या प्रमाणात विमानाची एज हा म्हणजे कॉमन झालेला आहे. अगदी 20 वर्षापूर्वी जर बघितलं तर विमानाने जायचं म्हणजे फक्त लक्झरियस, इंडस्ट्रियल, श्रीमंत लोकांसाठी असं वाटायचं. आज प्रत्येकाला विमान हे अविभाज्य भाग झाल्यासारखं वाटतं, कारण इथून कुठं तर जायचं तर काही तासामध्ये, काही मिनिटामध्ये मी गेलं पाहिजे, माझा वेळ वाचला पाहिजे आणि उरलेला वेळ मी सदुपयोग करून
त्याच्यातून भरभराट कसं होईल, विकास कसा होईल, चांगल्या गोष्टी कशा करता येईल याचा विचार करतो. म्हणून हे कम्युनिकेशन आणि ट्रान्सपोर्टेशन रेव्होल्यूशन आता झालेली आपल्याला दिसते. किंवा मोबाईलच्या माध्यमातून, व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून, विशेष करून कोरोनाच्या काळामध्ये आपण जर बघितलं, ज्यावेळेस फिजिकल कॉन्टॅक्ट आपला प्रिव्हेंट केला गेला, ते सर्व काम आपण इंटरनेटच्या माध्यमातून, व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून, विशेष करून झूम हा शब्द घरोघरी आला का, व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ते कामं चालू लागली. आज आपल्याला जेवायचं म्हटलं तर आपण स्विगी बघतो, स्विगी करू का, म्हणजे काय तर ही टेक्नॉलॉजीचा वापर आपल्या कम्फर्टसाठी कसा वापर करायचा हे शिकलो. तीच परिस्थिती 1900 म्हणजे 20व्या शतकाच्या बिलकुल सुरुवातीला आणि 1900 शतकाच्या उत्तरार्ध या काळात जर बघितलं तर विमान अस्तित्वात नव्हती. आणि म्हणून अमेरिकेसारख्या देशामध्ये हा एक विचार आला की आपण विमान तयार करायचं आणि ट्रान्सपोर्टेशन कम्युनिकेशन जे चॅनल आहेत ते एकदम वेगळ्या पद्धतीचे आणायचे. म्हणून त्यावेळेच्या वॉर डिपार्टमेंटने अमेरिकेच्या सॅम्युअल नावाच्या एका व्यक्ती, जो मॅथमॅटिशियन होता, फिजिशियन होता, हार्वर्ड शिक्षित होता, ग्रॅज्युएट होता, त्याला पूर्ण वॉर डिपार्टमेंटमार्फत $50,000 त्या काळात 1900च्या आसपासच्या काळात दिले. पाहिजे ते मॅन पॉवर दिले. जगामधले जेवढे चांगले रिसोर्सेस, टेक्नॉलॉजी, हुशार माणसं, रिसोर्सेस, शासनाचं पाठबळ हे दिलं आणि सांगितलं की जगातलं पहिलं विमान तुम्हाला उडवायचं, तुम्ही चालवायचं, तुम्ही त्याचे पायलट असाल, त्या दृष्टीने प्रयत्न करा. आणि एकदम डेडिकेटेडनी त्यांनी ते प्रयत्न चालू केले. राज्याच्या, देशाच्या, जगातला पहिला व्यक्ती ज्याला विमान चालवायचा ध्यास लागला आणि त्या दृष्टीने तो प्रयत्न करू लागला. राज्याचं, देशाचं पूर्णपणे समर्थन त्यांना, टेक्नॉलॉजिस्ट आणि हुशार मॅथमॅटिशियन, फिजिसिस्ट, खूप मोठ्या कंपन्या, खूप मोठ्या प्रमाणात मंडळी, त्याचे मित्र वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये, गव्हर्नमेंटमध्ये, पॉवरफुल माणूस, आणि त्यांनी जोरदार प्रयत्न चालू केले. 1903 डिसेंबर 17, 1903 काय झालं, जगातलं पहिलं विमान अमेरिकेमध्ये उड्डाण घेतलं. पण सॅम्युअलनी नाही, तर राईट ब्रदर्सनी केलं. हे राईट ब्रदर्स कोण होते? त्यांना देशाचं पाठबळ नव्हतं, राज्याचं पाठबळ नव्हतं, पैसा नव्हता. जिथं सॅम्युअल काम करत होते त्याच्या एक 100-200 किलोमीटर छोट्याशा शहरामध्ये सायकलचं दुकान होतं. राईट ब्रदर्स. त्यांना कोणताही पाठबळ नसताना आजूबाजूच्या व्यक्तींना इन्स्पायर करून, खूप मोठ्या प्रमाणात इन्स्पायर करून, आपण विमान हवेत उडवायचं, आपण त्याचं पायलट व्हायचे, या दृष्टिकोनातून लोकांकडून पैसे गोळा केले, आजूबाजूच्या लोकांना प्रेरित केलं. सायकलच्या दुकानात जी काही टेक्नॉलॉजी असेल, मेकॅनिकलची जी काही टेक्नॉलॉजी, त्याचा अभ्यास करून पुढे नेलं. आणि कुणाचाही पाठिंबा नसताना एक्सेप्ट त्याचे जे सहकारी होते आणि स्वतःचं जे काही नॉलेज, त्यांनी काही ग्रॅज्युएट, दे आर नॉट ग्रॅज्युएट्स ऑल्सो, त्याचे सहकारीही ग्रॅज्युएट नव्हते, बऱ्याच जणांचं शिक्षण काहीही झालेलं नव्हतं. अशांनी डिसेंबर 17, 1903 जगातलं पहिलं विमान उडवलं. आता मी हा प्रसंग आपल्याला का सांगतो? कदाचित आपण म्हणत असाल की ही सांगून आमच्या जीवनामध्ये काय फरक पडणार आहे. तुमच्या जीवनात नाही, प्रत्येकाच्या जीवनात या घटनेचा जर खरोखर विचार केला तर फरक पडू शकतो. सक्सेस होण्यासाठी, एखादी गोष्ट अचीव करण्यासाठी फक्त रिसोर्सेस, फक्त मॅन पॉवर, फक्त शिक्षण, फक्त सुविधा आवश्यकच आहेत असं नाही. त्याशिवायही सक्सेस होता येतं. हे ज्वलंत उदाहरण राईट ब्रदर्सच्या माध्यमातून आपल्या समोर मी ठेवण्याचा प्रयत्न करतोय. जगामधले असे अनेक उदाहरणं देता येतील की सगळ्या सोयी सुविधा असताना माणसं सक्सेस होत नाहीत, आणि काही सोयी सुविधा नसताना अत्यंत अगदी चंद्रापर्यंत लोक जातात. याचं गमक काय, हे जर आपण समजून घेतलं तर निश्चित आपल्यामध्ये, आपल्या आजूबाजूच्या व्यक्तीमध्ये, आपल्या समाजामध्ये फरक पडू शकतो, फरक पाडला जाऊ शकतो. तो आत्मविश्वास आपल्यामध्ये पाहिजे, त्या दृष्टीने विचार करण्याची शक्ती आपल्यामध्ये पाहिजे. आणि फक्त विचार करण्याची शक्ती असून चालत नाही, तर त्या विचारावरती चालण्याची तयारी आपली पाहिजे. तर आणि तरच आपण तो बदल करू शकतो, अन्यथा तो बदल घडू शकत नाही. आणि म्हणून सॅम्युअलकडे ज्या गोष्टी होत्या, सॅम्युअल लँगली ज्यांना म्हणतो, आणि राईट ब्रदर्स, या दोघांमधला एकच फरक होता, फक्त एकच. सॅम्युअल लँगली यांना पूर्ण सोयी सुविधा, उच्च शिक्षित, रिसोर्सेस, USA चा पूर्ण सपोर्ट, राईट फ्रॉम प्रेसिडेंट, सगळ्या गोष्टींचा सपोर्ट होता. पण मात्र त्याची टीम आणि ते ही पूर्णपणे आपल्याला हा प्रोजेक्ट करायचा आहे म्हणून कामं करत होते. आणि राईट ब्रदर्स मात्र
त्यांचा एक वेगळा उद्देश होता. त्या उद्देशाने ते प्रेरित झाले होते की जगाचा ट्रान्सपोर्ट सिस्टम आणि ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन सिस्टम ही बदलून समाजाचा चेहरा बदलायचा, या गोष्टीला प्रेरित होऊन काम करत होते. आणि म्हणून पर्पजफुली आपल्या जीवनामध्ये एखादा जर उद्देश असेल, रिझन असेल, पर्पज असेल, त्या दृष्टीनं झपाटून काम केलं तर आपण कोणतीही अडचण समोर येत नाही, त्या अडचणीचं रूपांतर संधीत करतो. आणि जिथं फक्त आणि फक्त काहीतरी कारण देऊन आपण काम करतो की ह्या कारणासाठी मी काम करतो, त्यावेळेस निश्चित यश भेटेल अशी गॅरंटी नसते. आणि म्हणून आपल्याला समाजामध्ये बदल घडवायचा जर असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासून करावी लागेल. इमॅजिन करा, ज्या भूमीवरती आपण आज इथं बसलेलो आहोत, ज्या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे चरण स्पर्श झाले, ज्या ठिकाणून त्यांनी मुवमेंट पण चालू केल्या, त्यांच्या अगोदर इंडियन नॅशनल मुवमेंटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती खूप कॉन्ट्रीब्युशन करणारे नेते, नॅशनलिस्ट यांनी काम केलं होतं. परंतु मॅस मुवमेंट किंवा लोकांची चळवळ ही सर्वात मोठी जर कोणी केली असेल ती महात्मा गांधी यांनी केली. आणि महात्मा गांधी हे का करू शकले? कारण सर्व नागरिक किंवा सर्व देशवासीय हे महात्मा गांधीसाठी काम करत नव्हते, तर ते स्वतःसाठी आणि स्वतःच्या देशासाठी काम करत होते. म्हणून ती चळवळीत रूपांतर केलं. आणि म्हणून आपल्याला स्वतः जर बदल घडवायचा असेल तर आपल्या विचाराला सुद्धा एका चळवळीचं स्वरूप द्यावं लागेल, त्या दृष्टीने आपल्याला काम करावं लागेल. तर आणि तरच आपण बदल घडवू शकतो, अन्यथा बदल घडवू शकत नाही. नाही तर आपण जन्माला येतो, शिक्षण घेतो, नोकरी घेतो, उद्योजक होतो, कुटुंब असतं, मुलांना शिकवतो, आईवडिलांचं चांगलं संगोपन जे शक्य म्हातारपणात ते करतो आणि मरतो. फरक काय? आपल्या देशामध्ये 136 कोटीच्या आसपास आज लोकसंख्या आहे. 136 कोटी जन्माला आले, 136 कोटी मृत्यू पावले. फरक काय पडला? एन्जॉय करण्यासाठी आपल्याला जन्म आलाय का? आपण अनेक प्राण्यापैकी एक प्राणी आहोत, मनुष्य प्राणी आहोत, ज्याला एक वेगळं स्वरूप आहे. फक्त एक प्रश्न स्वतःला विचारा, मी माणूस म्हणून जन्माला का आलो? व्हाय आय हॅव बॉर्न ॲज अ ह्युमन बिईंग. कदाचित माझ्या जागी दुसरा कोणी असता, मला माहीत नाही मी जन्माला का आलो. ज्यावेळी जन्माला घातलं त्यावेळेस मला माहीत नव्हतं मी कोण असेल, मी काय होईल. मी जन्माला आलो. तर जन्माला माणसाच्या ज्यावेळी जन्माला आलो त्यावेळेस आपला काहीतरी उद्देश असेल हे गृहीत धरून जर आपण बघितलं तर तो उद्देश काय आहे याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. स्वतःपुरता केला पाहिजे, आपल्या कुटुंबापुरता केला पाहिजे, समाजाचा केला पाहिजे आणि पर्यायानं देशाचा केला पाहिजे. मी जर मनुष्य म्हणून जन्माला आलो असेल, ज्यावेळेस मी जन्माला येतो आणि ज्यावेळेस मृत्यू पावतो, यामधला अंतर म्हणजे आपलं जीवन आहे. आणि लक्षात घ्या, ज्यावेळेस जन्मतो, मूल जन्माला येतं त्यावेळेस रडत असतं. मूल ज्यावेळेस जन्माला येतं त्यावेळेस रडत असताना जर रडत नसेल तर सर्वांना काळजी वाटते की रडत का नाही आहे. आणि ज्यावेळेस मनुष्य मृत्यू पावतो त्यावेळेस सर्वजण रडत असतात, मृत्यू पावणारा व्यक्ती मात्र हसत असतो. लक्षात घ्या, कॉन्ट्रडिक्शन किंवा संयोग किंवा काय आपल्याला इंडिकेट करायचं आहे. ज्यावेळेस जन्माला येतो माणूस त्यावेळेस तो स्वतः रडत असतो, बाकी सर्व हसत असतात. ज्यावेळेस मृत्यू पावत असतो, जो मृत्यू पावणारा व्यक्ती हा हसत असतो, बाकी सर्व रडत असतात. आता याच्यामधलं जे अंतर आहे ते म्हणजे जीवन आणि जीवन प्रवास. आता हे जीवन सार्थ करायचंय, व्यर्थ करायचंय, अर्थहीन करायचंय का आणखी काय करायचंय, हे पूर्णपणे प्रत्येक इंडिव्हिज्युअलच्या थॉट आणि ॲक्शनवरती अवलंबून असतं. विचार आणि आचरण ह्या दोनच गोष्टीवरती अवलंबून असतं. आणि म्हणून हे जर आपण ओळखू शकलो नाही तर डेफिनेटली आपण व्यर्थ घालू शकतो. आपण येऊ, जगू आणि मरू. आता आपल्याला माहिती आहे की आज कार्यक्रमाचा ज्यावेळेस आम्ही चर्चा करत होतो त्यावेळेस वेळ 5:30चा ठेवायचा का 7चा ठेवायचा, कारण ऊन खूप असेल. मी म्हटलं ज्यावेळेस आता ऑलरेडी हीट वेव्ह आलेली आहे इंडियामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खूप जास्त आहे, त्याच्यात विदर्भात आणखी जास्त आहे, 45-48 डिग्रीपर्यंत. नागरिक कशी येतील? का? क्लायमेट चेंज वन ऑफ द रिझन्स. फक्त तेवढं एकच म्हणत नाही मी. हा क्लायमेट चेंज कुणी आणला? तुम्ही आणि मी. तुम्ही म्हणा मी नाही केलं, दुसरं कोणतरी केलं. म्हणजेच मनुष्य प्राणी, म्हणजे आपले पूर्वज असतील, आपले सहकारी असतील, आपले पुढचे असतील. मग हे जर केलं असेल तर हा क्लायमेट चेंज वर्स्टसाठी आणला. हे कुणी? आपल्यामुळे झालं. मग चांगलं कुणी करायचं? दुसरं कोणी प्लॅनेट येऊन करणार आहे का? नाही आहे. कारण आपण तर अगदी दुसरं प्लॅनेट शोधायला निघालो की आता पृथ्वी जर संपली तर दुसऱ्या कोणत्या प्लॅनेटवरती आपण कॉलनी करून तिथे राहू शकू काय, याचा सगळा रिसर्च चालू आहे.
परंतु आपण ज्या प्लॅनेटवर राहतो ते चांगलं करून तिथे चांगलं जीवन जगता येईल का याचा विचार करत नाही. आता मनुष्य जीवनानंतर मृत्यूनंतर आपण नरक म्हणतो किंवा काय आणखी हेवन्स म्हणतो, कुणी बघितलेलं नाही. हेवनची कल्पना करतो की आपण जाणार तिथं, चांगलं काम केलं तिथं काहीतरी आम्हाला चांगलं भेटणार, वाईट केलं तर वाईटमध्ये जाणार. ह्या सगळ्या गोष्टी इथं आहेत. ह्याच गोष्टी इथं का शोधत नाही आपण? दररोजच्या जीवनामध्ये आपण का शोधत नाही? कारण आपण जे नाही त्याच्याकडे बघत असतो, जे आहे त्याचा सदुपयोग करत नाही. जास्तीत जास्त उपयोग किंवा दुरुपयोग ह्या दोन गोष्टी करतो. आणि जे सदुपयोग करतात ते पुढे जातात. मग तो समाज असेल, व्यक्ती असेल, कुटुंब असेल, शासन असेल, प्रशासन असेल, कोणी असू द्या. उपयोग, दुरुपयोग, सदुपयोग हे जर आपण विचार केला तर हे थॉट प्रोसेसमधून येतं. आणि म्हणून आपल्याला ज्यावेळेस आपण टॉपिक म्हणतो येस यू कॅन, द राईट ब्रदर्स ज्यांच्याकडे कोणतंही नॉलेज नव्हतं, कोणतीही डिग्री नव्हती, ते जर जगातलं पहिलं विमान उडू शकतात, मग तुम्ही आणि मी जगातला साधा चांगला माणूस बनवू शकत नाही? काय अशक्य आहे? अशक्य फक्त एकच गोष्ट आहे, ती बदलण्याची तयारी तुमच्यात आणि माझ्यात असली पाहिजे, तर आणि तरच शक्य आहे. आपण दुसऱ्याकडून एक्सपेक्ट करतो की त्यांनी चांगलं वागावं, मी नाही वागणार, मी कशामुळे वागू? त्यांनी अगोदर सुरू केलं. तर मुळामध्ये बदलण्याची तयारी, स्टेटस कोला चॅलेंज करण्याची तयारी, क्वेश्चन करण्याची तयारी ही आपल्या विचारापासून सुरू झाली पाहिजे. जोपर्यंत तुमचे विचार बदलणार नाहीत तोपर्यंत आचरण येण्याचा प्रश्नच येत नाही. आणि म्हणून विचाराला क्वेश्चन करा, स्टार्ट क्वेश्चनिंग. कोरोनामुळे आमचं काय होईल? घराच्या बाहेर जाता येणार नाही. आता शाळा सुरू झाल्या तर बरेच आई वडील मुलांना शाळेत पाठवत नाहीत किंवा मुलांना भीती वाटते की नाही मला शाळेत कॉलेजला जायचं नाही. कोरोना झाला तर काय होईल? कोरोना हा जगामधला पहिला व्हायरस नव्हता आणि शेवटचा असणार नाही. व्हायरस येतील जातील, त्याच्यावरती मात करावी लागेल. कारण म्युटेशन असतात. माणसाचं जसं म्युटेशन झालं, आपला जर हिस्ट्री बघितला हजारो कोटी वर्षाचा, आपले म्युटेशन झालेले आहेत. आणि आजच्या स्टेजला आपण आहोत, उद्या आपण काहीतरी वेगळं असू, आपला आकार पण वेगळा असेल. म्युटेशन्स, फिजिकल म्युटेशन्स. कोरोना व्हायरसच्या बाबतीत ते किंवा कोणत्याही व्हायरसच्या बाबतीत ते आहे. आज आपल्याला 20% मेंदूचा वापर करून, अजूनही मेडिकल सायन्सच्या दृष्टिकोनातून माणसाचा फक्त आणि फक्त 20% मेंदू वापर झालेला आहे. इमॅजिन करा अजून 2% वाढलं तर किती होईल? आज इंडस्ट्रियल चौथी रेव्होल्यूशन, IT रेव्होल्यूशन ज्या गोष्टी आपण करतो त्याच्या माध्यमातून कम्युनिकेशनपासून काम करण्यापर्यंत घरात असून आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. जगामध्ये कुठेही पोहोचू शकतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपण तयार केलेलं इंटेलिजन्स मशीनमध्ये टाकून मशीन ती कामं करू शकते. म्हणजे आपल्याला जी करण्याची गरज आहे ती मशीन मार्फत करू शकतो. मग आपलं अस्तित्व नष्ट होणार आहे का? याचाही खूप मोठा डिबेट चालू आहे. आपलं अस्तित्व, मनुष्याचं अस्तित्व फक्त मनुष्यच नष्ट करू शकतो. कारण तसं थिंक करण्याची कॅपॅसिटी ही मनुष्याच्या ब्रेनमध्ये आहे. फक्त तो वापरायचा किती आणि कशासाठी हे आपण ठरवत असतो. आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही विचार बदलणार नाही तोपर्यंत तुमची सवय बदलणार नाही. माझा विचार जोपर्यंत मी बदलणार नाही की मी हे करू शकतो तोपर्यंत माझी सवय बदलणार नाही. ना आपण नेहमी म्हणतो तुला ही सवयच आहे. एखादा विद्यार्थी ज्यावेळेस कॉलेजमध्ये असतो, एखाद्याकडे बाईक असते आणि तो अत्यंत एवढी काळजी घेतो की दररोज ती नवीन आहे असं वाटतं. एक वेळेस बघतो, 2 वेळेस बघतो, 3 वेळेस बघतो, 4थ्या वेळेस आपण म्हणतो त्याला त्याची बाईक नवीन ठेवण्याची सवय आहे. तो विद्यार्थी आहे, त्याला कपडे चांगले नवीन घालण्याची सवय आहे. म्हणजे काय? एखादी गोष्ट वारंवार केली म्हणजे ती सवय होते. आणि सवय आपल्या जीवनामध्ये एक सवय, एक ॲक्टिव्हिटी मल्टिपल टाइम्स इट बिकम्स हॅबिट. मल्टिपल ॲक्टिव्हिटीज, मल्टिपल हॅबिट्स बिकम्स युअर नेचर. तुमचा स्वभाव बनतो, माझा स्वभाव बनतो. आता तुम्ही म्हणाल तुमचा स्वभाव नेहमी बदली करून घ्यायचा आहे. तो काय माझा स्वभाव नाही आहे. स्वभाव हा काम करण्याचा आहे. आणि म्हणून तो स्वभाव ज्यावेळेस हॅबिट्स बिकम पार्ट ऑफ यू, इट बिकम्स युअर नेचर. मग आपलं नेचर चांगलं का वाईट हे कशावरून ठरवायचं? फक्त स्वतः नाही ठरवायचं. त्याला फीडबॅक लूप म्हणतात. मग तो आईवडिलांकडून फीडबॅक येत असेल, मित्रांकडून येत असेल, आपल्या नातेवाईकांकडून येत असेल, कॉलेजला टीचरमधून येत असेल, समाजामधून येत असेल, तो फीडबॅक असतो. त्याच्या माध्यमातून आपल्याला कळतं. आणि नॉट फक्त तोंडावरच नाही तर पाठीमागून ज्याला आपण फीडबॅक म्हणतो 360 डिग्री, तो फीडबॅक जो येतो त्याच्या आधारे आपण ठरवायचं की त्यांना आपण कसे वाटतो, दुसऱ्यांना आपण कसे वाटतो. कारण स्वतःबद्दल वाईट कधीच वाटत नसतं. कारण मी ग्रेट आहे, माझ्यासारखा दुसऱ्या जगात कोणीच नाही आहे, ही आपली भावना असतेच.
आणि नॉट नेसेसरीली खरी असते. तर दुसऱ्याकडून जो फीडबॅक येतो त्याच्या आधारे आपल्याला कळतं की आपला स्वभाव कसा. आणि ह्या जर स्वभाव एक गोष्टीच्या बाबतीत, दुसऱ्या गोष्टीच्या बाबतीत, घरात राहण्याच्या बाबतीत, वागण्याच्या बाबतीत, काम करण्याच्या बाबतीत, हे मल्टिपल ज्यावेळेस होत राहतात, जो स्वभाव होतो, जो नेचर होतं, अल्टिमेटली ते आपलं कल्चर होतं किंवा त्याला आपण संस्कृती म्हणतो. आम्ही ऑफिसमध्ये वर्क कल्चर म्हणतो, भारतीय संस्कृती म्हणतो. म्हणजे नेमकं काय? भारतीय संस्कृती काय ॲबस्ट्रॅक्ट संकल्पना नाही आहे, ही जी दिसत नाही असं नाही. संस्कृती ही लिव्हिंग आहे, ती ज्वलंत असते तुमच्यात माझ्यात. कशातून दिसते? माझ्या बोलण्यातून, चालण्यातून, वागण्यातून, काम करण्यातून ही संस्कृती रिफ्लेक्ट होत असते. मग तुम्ही ज्यावेळेस वागता, बोलता, चालता, त्यावेळेस ती तुमची संस्कृती म्हणजे तुमचा स्वभाव, म्हणजे तुमच्या हॅबिट्स, म्हणजेच तुमचे थॉट्स रिफ्लेक्ट होत असतात. आणि म्हणून ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीबद्दल आपण बोलतो, अरे त्याची आई जी आहे ना, खूपच गेलं की जेवल्याशिवाय सोडत नाही तिचा स्वभाव आहे. अरे तो अधिकारी ना खूप भांडखोर आहे, स्वभाव नाही, त्याचं ते स्वभावच आहे, त्याचं कल्चरच ते आहे. म्हणजे नेमकं काय? हे कल्चर वगैरे दुसरं काही नसून तुमचं आणि माझं बोलणं, चालणं, वागणं, करणं हीच कल्चर, ही संस्कृती आहे. आणि आपली संस्कृती काय सांगते आपल्याला? आपली संस्कृती सांगते अतिथी देवो भव. आपली संस्कृती सांगते चांगल्या गोष्टीचा पुढे जा, वाईट गोष्टी कमी करा, चांगल्याची संगत ठेवा. संत काय सांगतात? ज्यांना अंत आहे असं संत. ह्या सगळ्या गोष्टी, आपलं लिटरेचर, आपला सिनेमा, आपलं प्रशासन, आपलं राजकारण, आपलं समाजकारण, आपलं कुटुंब व्यवस्था, हे संस्कृती. इंडियन फॅमिली सिस्टम, जॉईंट फॅमिली सिस्टम, मग न्यूक्लिअरकडे चालले. मॉडर्नायझेशन नावाखाली वेस्टर्नायझेशन करणं म्हणजे मॉडर्नायझेशन नव्हे. मला आठवतं मी काही वर्षापूर्वी अमेरिकेला एक महिन्यासाठी ट्रेनिंगला गेलो होतो. आणि तिथं गेल्यानंतर मी शाळेतले जे विद्यार्थी जात होते त्यांच्यावर थोडं इंटरॅक्शन केलं. कारण मी एका युनिव्हर्सिटी होतो, आजूबाजूला शाळा होती, त्यावेळेस मी जस्ट इंटरॅक्शन आउट ऑफ क्युरिओसिटी केली. तर त्या शाळेत जाणारे विद्यार्थी पहिली किंवा दुसरी झालेले असतील, स्वतःचा डबा स्वतः बनवून न्यायचे. स्वतःचा डबा म्हणजे ज्या शाळेत मग ब्रेकमध्ये खायला लागायचा, जे काय ब्रेड असेल, बाकी काही गोष्टी असतील, ते स्वतः बनवायचे, घेऊन जायचे आणि वापस यायचे. मला आठवतं माझ्या लहानपणी मी ज्यावेळेस शाळेत जात होतो, माझ्या गावातली, ताडसोना गावातली जिल्हा परिषद शाळेत, आम्हाला डब्बा वगैरे नसेल, तुम्हाला नसेल, तुम्ही ज्यावेळेस त्या काळात असाल, दुपारी लंच ब्रेक ज्यावेळेस व्हायचा त्यावेळेस घरात जायचं. घरात शिकर नावाचा प्रकार असायचा. आपल्यापैकी किती जणांना मला माहीत नाही, याच्यातली वडीलधारी मंडळी असेल त्यांना माहीत असेल की भाकरी त्याच्यात ठेवलेला असायचे, कारण मांजर त्याच्यात उडी मारून ते खाऊ शकायची नाही म्हणून तिथे ठेवलेल्या असायच्या. खाली भाजी चुलीवर कुठेतरी ठेवलेली असायची, त्याला कालवण म्हणायचं. मग ते घ्यायचं, काढायचं, खायचं, ताट धुवायचं आणि मग परत जायचं. ही सिस्टम होती. आज तेच आपल्या मुलांना म्हटलं की तुमचा सकाळचा डबा फक्त तुम्ही भरून न्या, तर भरता येतो का? बहुतेक जणांना नाही. आणि जबाबदार कोण? मुलं? निश्चितच नाही. कारण आपल्या मुलांना खूप चांगली लाईफस्टाईल द्यायची म्हणून आपण त्यांना डबा भरून पण देतो, तोंडात खाऊ पण घालतो की बळच खा. आणि अमेरिकेनं आपलं कल्चर की त्यांना सेल्फ सफिशियंट करावं, लाईफ स्किल्स शिकवाव्यात म्हणून त्यांना डबा स्वतः बनवायचं शिकलं. याला कोणता प्रवास म्हणायचा? मॉडर्नायझेशन कर म्हणायचं का वेस्टेज ऑफ टाइम अँड एनर्जी म्हणायचं? अंधानुकरण करणं म्हणजे मॉडर्नायझेशन नव्हे. मोबाईल फोन वापरता आला म्हणजे मॉडर्न नव्हे. टेक्नॉलॉजी माणसासाठी आहे, माणूस टेक्नॉलॉजीसाठी नाही आहे. इन्स्ट्रुमेंटच्या जगामध्ये आलेली जी टेक्नॉलॉजी आली त्याचा वापर हा मनुष्याच्या उत्कर्षासाठी करायचा आहे, योग्य मार्गाने जाण्यासाठी करायचा आहे. मला आठवतं की ज्यावेळेस मोबाईल फोन नव्हते, म्हणजे 2000 नंतर मोबाईल फोनची रेव्होल्युशन इंडियामध्ये सुरू झाली. त्याच्या अगोदर लँडलाईन असायच्या आणि लँडलाईन भेटण्यासाठी महिने ॲप्लिकेशन करून वेटिंग करावं लागायचं. BSNLच्या ऑफिसला जावं लागायचं. 6-6 महिने, 1-1 वर्ष, 2-2 वर्ष पाठीमागे लागून मग नंबर भेटायचा. नंबर ज्यावेळेस भेटला त्यावेळेस 8 दिवसानंतर त्या ज्याच्याकडे फोन नंबर असायचा त्याला कधी डायरी लागायची नाही की डायरीमध्ये कोणाचं नाव आहे त्याचा नंबर, तोंडपाठ असायचे. तोंडपाठ, याला नंबर लाव, कट लावला. आज तुम्हाला जर इथं जर प्रश्न विचारला मी की तुमचा स्वतःचा सेल फोन नंबर सांगा, तर तुम्ही विचार कराल. बाकीच्यांचा नाही, स्वतःचा. का? तर मला अनेक दिवसानंतर कोणतरी विचारलं तर मला विचार करावा लागतो माझा सेल फोन नंबर काय, हा आहे का तो आहे? म्हणजे टेक्नॉलॉजी चुकली का? नाही. ज्यावेळेस लँडलाईन होता त्यावेळेस त्याच्यामध्ये मोबाईल नंबर ठेवण्याची, नाव ठेवण्याची सुविधा नव्हती, म्हणून ज्यांनी टेक्नॉलॉजी डेव्हलप केली त्याच्यामध्ये ते फीचर्स आणले. नंतर स्मार्टफोन आणला,
आता तर टच गो तुमचं काय अलेक्सापासून सगळ्या गोष्टी आहेत. याचा वापर कशासाठी व्हायला पाहिजे की बाबांनो, तुमचा मेंदू जो आहे, जे डोकं आहे, त्याचा वापर स्टोरेज ऑफ मेमरी म्हणून करू नका. त्यासाठी ते कार्ड आहे मोबाईलमध्ये दिलेलं, त्याच्यात ते नंबर स्टोअर करा. पण त्याची जी रिकामी झालेली जागा आहे त्याचा सदुपयोग करा. आपण काय करतो? व्हॉट्सअपवरती चॅट करत बसतो बिनकामाची 90% ऑफ द टाइम. म्हणजे व्हॉट्सअपचा सर्वात जास्त बिझनेस कुठं चालत असेल तर इंडियामध्ये गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग याच्यावरतीच चालतो. टेक्नॉलॉजीचा वापर योग्य की अयोग्य, उपयोग का सदुपयोग का दुरुपयोग. कुणी त्याच्या बॉस तयार केलं तर मान्य करेल उपयोग केला. घरामध्ये मुलं आहेत, बिजी आहे, मला टीव्ही बघायचा आहे, मुलगा ऐकत नाही, मोबाईल दिला, खेळ त्याच्यावरती, मी टीव्ही बघतोय. उपयोग का दुरुपयोग. मला जर मोबाईल दिला तर मला आता कोणाचे नंबर आठवत नाहीत, पण मला त्याची काळजी नाही, कारण स्टोरेजसाठी मेमरी कार्ड दिलेलं आहे म्हणून त्याची मेमरी कार्ड वाढून त्याची कॅपॅसिटी वाढवलेली आहे. पण तो वेळ मी कशासाठी वापरतो? तर कदाचित मी काहीतरी मोबाईलवरून नॉलेज गेन करेल, काही मॅगझिन्स ऑनलाईन वाचेल, पुस्तक काहीतरी वाचेल जे मला कॅरी करण्याची गरज नाही, ज्याच्यामुळे मला काम गाडी चालताना मला काही काम करता येईल, एमर्जन्सीमध्ये कम्युनिकेशन करता येईल. यासाठी वापर व्हायला पाहिजे, दाखवण्यासाठी नव्हे किंवा दुरुपयोग करण्यासाठी नव्हे. आणि म्हणून जशी टेक्नॉलॉजी वाढत गेली, जसं आपला हा IT रेव्होल्यूशन, ज्याला 4th इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन म्हणतो, ती आली. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून, बरेच इथं विद्यार्थी आहेत, काही शिक्षक आहेत, पालक आहेत. मी ज्यावेळेस अभ्यास करत होते, कलेक्टर मॅडम आहे तिथे, त्या ज्यावेळेस अभ्यास करत होत्या, पर्टिक्युलरली मी ग्रॅज्युएट 1990s मधला, म्हणजे 96चा मी ग्रॅज्युएट आहे आणि मी BA आहे. मी काही हुशार नव्हतो, ॲव्हरेज मुलगा आहे. नंतर MA केलं राज्यशास्त्रामध्ये आणि UPSCची परीक्षा द्यायला लागलो. त्यावेळेस मला अजून आठवतं की मला एखाद्या चॅप्टरवरती काही माहिती भेटत नसेल तर मला पुस्तक शोधायला लागायचे. ते पुस्तक कोणतं त्यासाठी शिक्षकाला विचारायला लागायचं, प्राध्यापकाला विचारायला लागायचं. आणि त्याच्यातून भेटलं तर मग ते विकत घ्यायचं का कोणत्या लायब्ररीत जायचं. मग इथं भेटतं का युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीत भेटतं का कोणाकडून बघायचं, कोणाकडून झेरॉक्स करून आणायचं. हा सगळा उपद्व्याप करावा लागायचा. का? तुमच्याकडे एक पुस्तक किंवा माहिती पाहिजे यासाठी. राईट. आज माझ्या मुलाला विचारलं की व्हॉट इज दिस, मोबाईल काढतो गुगलवरती करून शोधून सांगतो दिस इज इट. मी त्याला म्हणलो गुगलवरती का बघतो? व्हाय शुड आय रिमेंबर, गुगल हॅज एव्हरीथिंग, सो व्हाय शुड आय बॉदर टू रिमेंबर द थिंग्स. म्हणजे एखादी गोष्ट फॅक्च्युअल मी का वाटून ठेवू, त्यासाठी गुगल आहे. एक्स्ट्रीम केस. माहिती तिथं आहे, ती करण्यासाठी जो काही वेळ लागेल आणि ते प्रोसेस करण्यासाठी जो काही वेळ लागेल, ती सगळी माहिती मला आवश्यकची गरज नाही आहे. मला आवश्यक असलेली गोष्टी मला माहिती पाहिजे. म्हणून आज इन्फॉर्मेशन फ्लडिंग झालंय, इन्फॉर्मेशन फ्लड झालंय. गुगलच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून, पुस्तकाच्या माध्यमातून असेल. आपल्याला प्रश्न पडला व्हॉट टू चूज, राईट ऑर रॉंग, योग्य काय. कारण गुगलवर 2 शब्द, फक्त एक सिलेबल वेगळं करा, तुम्हाला वेगळी माहिती भेटेल. आणि गुगलची माहिती किंवा कोणतीही माहिती म्हणजे ती 100% फॅक्च्युअलच असेल असं नाही, ओपिनियन असू शकतात, ओपिनियन असू शकतात. म्हणून इन्फॉर्मेशन एजमध्ये ज्यावेळेस IT इन्फॉर्मेशन किंवा इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन आपण ज्यावेळेस म्हणतो, ही इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग करण्याची कॅपॅसिटी जी आपल्यामध्ये आहे, आपला जो चिप आहे डोक्यामध्ये ठेवलेला, त्या चिपचा वापर करतो की नाही. कारण आपल्याला ज्ञानेंद्रिय दिलेले आहेत, आपल्याला माहिती आहेत. ते मी परत सांगत नाही आपल्याला किती ज्ञानेंद्रिय कोणते. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडे 3 महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय आहेत. महत्त्वाचे म्हणतो मी, सगळेच महत्त्वाचे असे, पण 3चा मी इथं उल्लेख करतोय. डोळे, कान आणि तोंड. आपण बघतो, बघितलेलं एक्सप्रेस करतो, बघायच्या डोळ्याने, एक्सप्रेस करायच्या तोंडाने. ऐकतो, ऐकायचं कानाने, बोलायचं तोंडाने. प्रोसेस बरोबर आहे. मोस्ट ऑफ जण असंच करत असतो, ऐकतो बोलतो, ऐकतो बोलतो. याच्यामध्ये फक्त एकच त्रुटी आहे, बघून इमिजिएटली बोलणं, ऐकून इमिजिएटली बोलणं. याच्यामध्ये एक पार्ट जो महत्त्वाचा आहे, सर्वात महत्त्वाचा, तो बाजूला ठेवतो. डोळ्याने बघायचं, तोंडातून बघायचं, बोलायचं, आणि कानाने ऐकायचं आणि तोंडातून बघायचं, बोलायचं. याच्यामधली जी एक प्रक्रिया असते त्याला प्रोसेसिंग करणं म्हणतात, ज्याला सेंट्रल प्रोसेसिंग युनिटच्या माध्यमातून करणं. कम्प्युटरमध्ये आपण बघतो CPU मध्ये ते प्रोसेसिंग होतं, तसं आपल्या डोक्यात एक मेंदू दिलेला आहे. त्याच्या माध्यमातून ते प्रोसेसिंग होऊन त्याच्यानंतर बोललं पाहिजे आवश्यक असेल तर. आपण ते प्रोसेसिंग न करता त्याच्यावरती बोलतो किंवा त्याच्यावर क्रिया करतो. दॅट इज वेअर इट गोज रॉंग. म्हणून कोणतीही गोष्ट बोलण्याच्या अगोदर जी प्रोसेस केली, फिल्टर केली,
मेंदूचा वापर केला आणि त्याच्यावर जर विचारमंथन केलं तर निश्चित उत्तर आपल्याला भेटू शकतं. योग्य अयोग्य, या दिशेनं त्या दिशेने, या दिशेचा पुढचा परिणाम काय, नाही गेलं तर या दिशेचा पुढचा परिणाम काय, हे जर आपण केलं नाही तर निश्चित मात्र आपली वाटचाल अयोग्य दिशेने होईल. योग्य दिशेने जायचं असेल तर आपला CPU मेंदू हा जो सर्वात महत्त्वाचा भाग आहे त्याचा वापर करायला शिकलं पाहिजे. आपण तो वापर करत नाही, ही खंत आहे. अगोदरच्या काळात इन्फॉर्मेशन गोळा करण्यासाठी त्या ज्ञानेंद्रियाचा वापर करावा लागायचा. आता ती इन्फॉर्मेशन गोळा केलेली आहे, आपल्याकडे ॲट द फिंगर टिप्स आहे, प्रोसेसिंग करण्यासाठी वापर करा. ते जर आपण करू शकलो नाही तर निश्चितच आपली वाटचाल पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला काय शक्य आहे आणि काय अशक्य हे आपल्या थॉट प्रोसेसमधून चालू होतं. म्हणजे थॉट प्रोसेस आपण अनेक वेळेस माझी परिस्थितीच अशी आहे त्याला मी काय करू, माझ्या परिस्थितीमुळं मला हे करता येत नाही, मला कलेक्टर व्हायचं आहे पण माझ्या आईवडिलांची परिस्थिती तशी नाही, मला राजकारणी व्हायचं आहे पण मी राजकारणी कुटुंबात नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, मला शिक्षक व्हायचं आहे पण मला त्या क्लासेस नाही आहेत. तुम्ही कोणत्या परिस्थितीत जन्माला येता हे तुमच्या हातात नाही, परंतु ज्या परिस्थितीत जन्माला आल्यापासून पुढं काय करायचं हे मात्र 100% तुमच्या हातात आहे. 100% ते दुसऱ्या कोणाच्या हातात नाही. तुमची जी कंडिशन आहे दॅट कॅन बी अ चॅलेंज होऊ शकतात, बट दॅट कॅन नेव्हर बी अ लिमिटेशन. यू कन्वर्ट दॅट लिमिटेशन्स चॅलेंजेस इंटू अपॉर्च्युनिटीज, तरच आपण पुढे जाऊ शकतो, नाही तर जाऊ शकत नाही. मी आपल्याला उदाहरण देऊन सांगतो, करोनाचंच उदाहरण आहे. ज्यावेळेस करोना सुरू झाला 2020 मध्ये, त्यावेळेस मी नागपूरला सर्वसाधारणपणे 1-1.5 महिना झाला असेल त्यावेळेस म्युनिसिपल कमिशनर म्हणून आलो होतो. अजून शहराची पूर्णपणे तशी ओळख पण झालेली नव्हती. प्रत्येक भागात प्रत्येक संस्थेच्या ठिकाणी शाळा हॉस्पिटल्स 100% माझं काही बघून झालेलं नव्हतं. आणि कोरोना आला, आणि कोरोना असा होता की नोबडी न्यू एनिथिंग. म्हणजे सगळा त्याला नॉवेल कोरोनाच म्हणतात. का म्हणतात? नोबडी न्यू. नेमका व्हायरस काय, तो कसा रिॲक्ट होतो, त्याला औषध काय आहेत, तो स्प्रेड कसा होतो. म्हणजे अगोदर असे सांगितलं गेलं होतं की साऊथ एशियामध्ये येणार नाही, कारण ते टेम्परेचर खूप ऑस्ट्रेलियात एवढे जास्त तर होणार नाही. या XY तो एका पर्टिक्युलर टेम्परेचरच्या पुढे 45च्या पुढे गेला की तिथं तो जगू शकत नाही वगैरे वगैरे, अशा अनेक खूप थिअरीज होत्यात. ऑल प्रूव्ड रॉंग, कारण कुणाला माहीत नव्हतं. आणि त्या काळात हा स्प्रेड होऊ द्यायचा नाही म्हणून गव्हर्नमेंट्स ऑल अक्रॉस द वर्ल्ड याच्यावरती चॅलेंजेस होते. लर्निंग बाय एक्सपिरियन्स त्याप्रमाणे पुढे गेलो, कशा प्रकारे स्प्रेड होला. मग सगळे फ्लाईट्स बंद केले, ट्रान्सपोर्टेशन बंद, लॉकडाऊन, सगळ्या गोष्टी केल्या. तरी पण तो स्प्रेड व्हायचा थांबला नाही, कारण बाय दॅट टाईम ऑलरेडी स्प्रेड झालेला होता. कारण त्यावेळी ट्रान्समिशन कसं होतं हे माहीत नव्हतं. मग जास्त ऊन झालं तो हवेत जास्त आहे, मग जास्त हवेत झाल्यामुळे तो अगोदर 2 फूट सांगा अंतर ठेवा, नंतर 3 फूट, नंतर 6 फूट वगैरे वगैरे वगैरे. नंतर अशी थिअरी आली की नाही, कारण ज्यावेळेस उन्हाळा असतो, ऊन असतं, त्यावेळेस हवेतून तो जास्त उडू शकतो. पावसाळा आला की त्याच्यामुळे तुमची ह्युमिडिटी वाढेल, ह्युमिडिटी कमी म्हणून कमी डिस्टन्स वगैरे वगैरे वगैरे. ऑल दिस वॉज पार्ट ऑफ कंजक्शन्स, एक्सपिरियन्सेस, थिअरीज, र्युमर्स, सगळ्या गोष्टी होत्या. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कमीत कमी लॉस होईल, कमीत कमी स्प्रेड होईल, जास्तीत जास्त लोकांना आपण प्रिव्हेंट करू, अशा दृष्टीनं शासनावरती प्रशासनावरती चॅलेंज होतं. पर्यायानं नागपूर शहरामध्ये मला आणि आमच्या पूर्ण नागपूर शहराच्या टीमला शासनाच्या वतीनं काम करायचं होतं. ज्यावेळेस ह्या केसेस झाला, मला अजूनही आठवतं की पहिली केस ज्यावेळेस डेथ झाली त्यावेळेस मी 3 दिवस झोपू शकलेलो नव्हतो. 3 nights and 3 days आय कुड नॉट स्लीप. फिलिंग फक्त एकच होती की हाऊ कुड आय नॉट स्टॉप दॅट डेथ. इट वॉज पॉसिबल. का करू शकलो नाही? का त्यांनी माहिती वेळेवर दिली नाही? का ते हॉस्पिटलला वेळेवर आले नाहीत? का त्यांनी फोन केला नाही? माझ्या माणसे तिथपर्यंत का पोहोचले नाहीत? वगैरे वगैरे अनेक प्रश्न होते. जसा काळ गेला तशा इन्फेक्शन वाढत गेलं, डेथ्स वाढत गेले. स्टार्टिंगला मास्क वापरायची आवश्यकता नाही हे शासकीय गाईडलाईन होती, WHO होती, मी पण दिली होती. प्रेस कॉन्फरन्स देऊन सांगितली होती की मास्कची गरज नाही आहे, हात धुवा, सॅनिटाईज करा वगैरे वगैरे वगैरे. नंतर 1 महिन्याने चेंज झाली, परत ती गाईडलाईन दिली, ह्या चेंज होत गेल्या. हे करत असताना जसं इन्फेक्शन वाढलं मग आयसोलेशन, क्वारंटाईन ह्या गोष्टी आल्या. आणि ज्यावेळेस इन्फेक्शन डेथ व्हायला लागले त्यावेळेस फॅसिलिटीज, ऑक्सिजन हा पुढच्या स्टेजेस आले. जसं डेथ वाढायला लागलं तशा हॉस्पिटल बेड्स, ऑक्सिजन याची गरज पडली. तेवढी फॅसिलिटी आपल्याकडे नाही आहे. जगामध्ये मोस्ट ऑफ द कंट्रीज काही जर सोडल्या तर पर पर्सन म्हणजे पॉप्युलेशनच्या पाठीमागे किती बेड्स पाहिजेत, किती ICU पाहिजेत, किती ऑक्सिजन बेड पाहिजेत त्याप्रमाणे नव्हतं. इंडियामध्येही नाही आहे, कारण आपलं पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि पर्टिक्युलर ज्या पद्धतीचं आपलं प्रोग्रेस आहे, विकसनशील आहोत, त्याच्यामुळे तेवढं देणं शक्य नव्हतं. त्या परिस्थितीत जीव वाचवायचे म्हणजे हॉस्पिटल कसे करायचे, मग ऑक्सिजन बेड किती ठेवायचे, किती कॅपॅसिटी ऑक्सिजन ठेवायचा.
मग याच्याकडं बघून चॅलेंज किंवा कंडिशन मी काही करू शकत नाही, मग घरी बसून बघायचं काय, याला अपॉर्च्युनिटी बघून लर्निंग म्हणून बघायचं आणि त्याच्यातून जास्तीत जास्त करून जीव वाचवायचे, इन्फेक्शन कमी ठेवायचे, यासाठी डिसिजन घ्यायचे. कदाचित एखादा डिसिजन चुकेल आहे, तर मी त्याच्याकडं आणि आमच्या टीमने पूर्णपणे एक अपॉर्च्युनिटी बघितलं आणि नागपूरमधले महानगरपालिकेकडे 3 महिन्यामध्ये 6 हॉस्पिटल आपण जवळजवळ 500 बेड्स तयार केले ऑक्सिजन सहित, जे की नागपूरच्या महापालिकेच्या इतिहासात आतापर्यंत 6 हॉस्पिटल 500 बेड ICU सहित कधीच झालेले नव्हते. मग ते 3 महिन्यात का झाले? बघण्याचा दृष्टिकोन, फक्त बघण्याचा दृष्टिकोन आहे. करू शकतो का नाही करू शकत. म्हणून मी जिल्हा परिषद शाळेचा आहे, मी शहरात शिकलेलो नाहीये, मी ग्रामीण भागातून आलेलो आहे, मला इंग्लिश येत नाहीये, मला राजकारणाचं काही माहीत नाहीये, म्हणून मी राजकारणात जाऊ शकत नाही, लीडर होऊ शकत नाही, मी अधिकारी होऊ शकत नाही, मला फॉर्मल एज्युकेशन नाही, म्हणून मी काय करू शकतो, मी फक्त 12वी शिकलेलो आहे, ग्रॅज्युएटच आहे, मी इंजिनियर नाही आहे. मी जर असं म्हटलं असतं की मी डॉक्टर नाही आहे, त्याच्यावर मी काही करू शकत नाही, तर कदाचित परिस्थिती वेगळी असते. का? थॉट प्रोसेस सुरू झाली की मी ते करू शकत नाही, थॉट प्रोसेस सुरू झाली की मला ते ॲक्शन घेता येणं शक्य नाही, मी केपेबल नाही. थॉट प्रोसेस हे सुरू झाले की हे मला लिमिटेशन्स आहेत, ह्या लिमिटेशन विचार करा, हे शक्य आहे, मला लर्न करावं लागेल, मी करेल.